बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठा खुलासा समोर आलाय। कृष्णा आंधळेनं या प्रकरणात मोठा पुरावा मागे सोडलाय। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचा व्हिडिओ कृष्णा आंधळेनं एका व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केला होता, ज्यात या आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा झालाय। मोकारपंथी असे या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव होतं, ज्यामध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कशी मारहाण केली होती ते पाहिलं होतं। या व्हिडिओतील काही फोटो हे आरोपपत्रात जोडण्यात आलेत। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठा खुलासा समोर आलाय। कृष्णा आंधळेनं या प्रकरणात मोठा पुरावा मागे सोडलाय। संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करतानाचा व्हिडिओ कृष्णा आंधळेनं एका व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केला होता, ज्यात या आरोपींच्या राक्षसी कृत्याचा खुलासा झालाय। मोकारपंथी असे या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव होतं, ज्यामध्ये 5 ते 6 जणांनी संतोष देशमुख यांना कशी मारहाण केली होती ते पाहिलं होतं। या व्हिडिओतील काही फोटो हे आरोपपत्रात जोडण्यात आलेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।